आनंद देवाच्या लोकांना तुम्ही आणि मी घेणार आहात। कोणतंही फळ आलं तर ते फळ आम्ही निवडून खाऊ शकतो। तसंच आध्यात्मिक जीवनात एक सूत्र आहे की तुम्ही आणि मी देवाच्या घरामध्ये पाहिजे। आणि आम्ही पाहिलं आहे की आदाम देवाच्या घरात होता, हवा देवाच्या घरात होती। सुरुवातीचे लोक जर तुम्ही आणि पाहिलं देवाच्या घरात होते आणि त्यांचं जीवन तुम्ही आणि पहा, त्यांचं जीवन खूप सुखी होतं, आशीर्वादित होतं, आनंदाचं होतं, समाधानाचं होतं, शांतीचं जीवन होतं। का? कारण ते देवाच्या घरातले लोक होते। आणि म्हणून देवाच्या घरातले लोक जे असतात नेहमी देवाच्या घरात तुम्हाला आणि मला दिसतील। जुन्या करारामध्ये देवाच्या घरात म्हटलेलं आहे, पण नवीन करारामध्ये देव तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये आहे। म्हणा आमेन। परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त माझ्या अंतःकरणामध्ये आहे। तर या वचनामध्ये तुम्ही आणि पाहतो जे देवाच्या घरात रोवलेले आहे ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील। आज तुम्ही आणि अपेक्षा करा जे देवानं तुम्हाला आणि मला जीवन दिलेलं आहे आणि देवानं तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलेलं आहे। जर तुम्हाला त्या देवाची ओळख झालेली आहे, त्या प्रभूची ओळख जर झालेली असेल तर आपल्या जीवनामध्ये निर्णय घ्या की मला देवाच्या घरात राहण्याची काय मिळाली आज? कृपा मिळाली आज। आणि जोपर्यंत आपल्यातून प्रभू श्वास काढून घेत नाही तोपर्यंत तुम्ही आणि मी देवाच्या घरात येण्यासाठी कधीच कंटाळा करू नका। आमेन। मैं तो प्रभु के घर में आया, मैं तो यीशु के घर में आया, मैं तो प्रभु के घर में आया, मैं तो यीशु के घर में आया। मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा। मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा। जे लोक देवाच्या घरात येतील त्यांच्या जीवनात नेहमी आनंद राहील। जगामध्ये राहत असताना दुःख येतील, त्रास येतील, व्याधी येतील, वेदना येतील, नाना प्रकारच्या समस्या येतील, नाना प्रकारचे आजार देखील येतील, पण तरी देखील देवाचे लोक नेहमी देवाच्या घरात उपस्थित राहतात, देवाच्या अंगणात नेहमी उपस्थित राहतील। आणि मग जर देवाच्या अंगणात ते येत असतील तर देवाने त्यांच्या जीवनात त्यांना समृद्ध देण्याचे किंवा त्यांचं जीवन आशीर्वादित करण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे। जो व्यक्ती देवाच्या पायाजवळ येईल, देवाच्या चरणाजवळ येईल, देवाच्या अंगणामध्ये देवाने त्याला शब्द दिला आहे की मी त्या व्यक्तीला आशीर्वादित करेन। समृद्ध म्हणजे काय माहिती का? न संपणारे आशीर्वाद। कुठल्याही गोष्ट असल्या तुम्ही आणि जर प्रभूच्या अंगणामध्ये राहतो तर तुम्हाला त्याला कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही। जगातल्या गोष्टी देखील तुम्हाला मला कमी पडणार नाही, पैसा देखील तुम्हाला मला कमी पडणार नाही, आणि तुमचं आणि माझं जीवन नेहमी समृद्ध तुम्ही दुसऱ्यांना देणारे व्हाल। काय होणार? देणारे व्हाल। आणि नेहमी लक्षात ठेवा की ज्याने तुम्हाला आणि मला पाचारण केलं, ज्याने तुम्हाला आणि मला बोलवलं आहे तो देव तुम्हाला आणि मला म्हणत आहे की मी तुला सदैव पुरवठा करणारा परमेश्वर। काय कमी आहे तर देवाच्या लोकांना कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाट तो पडू देणार नाही। पण आपल्या जीवनामध्ये तुम्ही आणि निर्णय घेणार व्यक्ती पाहिजे की मी देवाच्या सामर्थ्यावरती या भूमीवर या पृथ्वी तलावरती मी जीवन जगेल। जर देव माझं सामर्थ्य झाला, जर देव माझी ताकद जर झाला तर माझा जीव कधी निराश होणार नाही। जगामध्ये निराशा येतील आम्हाला, नाही असं नाही, कधी कधी उदास वाटेल, कधी कधी बेचैन वाटेल,
कधी कधी अस्वस्थता तुम्हाला मला वाटेल, पण देवाच्या वचनातील आणि त्याच्या सामर्थ्यावरती विसंबून राहायला शिकलं पाहिजे. आमेन. देवाच्या घरात येणारे लोक नेहमी आपल्या जीवनामध्ये देवाकडे पाहत राहतील आणि देव त्यांना म्हणतो की मी तुमचा जीव ताजा तवाना करेन. हालेलुया. काय करेन? ताजा तवाना. ताजे ताजे पदार्थ आम्ही खातो, बरोबर आहे. आणि काही गोष्टी तुम्ही अशा आणि मी देखील अशा पाहतो की एकदम त्या फ्रेश दिसतात. भाजीपाला पहा, असा कोणी घेत आहे का सुकलेला एकदम, आणि ती भाजीची जुडी, मेथीची जुडी तुम्ही आम्ही घेतो असं म्हणताय का? नाही. आपल्याला फ्रेश खाण्यासाठी आवडतं, बरोबर आहे. आम्हाला फ्रेश खाण्यासाठी आवडतं. देवाची पण इच्छा आहे की तुमचा आणि माझा आध्यात्मिक जीवन देखील फ्रेश असणं फार गरजेचं आहे. येशू मसीह की. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की दावीद राजा म्हणतो तुमचा जीव ताजा तवाना कोण करेल. खाण्याने माणूस शारीरिकरित्या ताजा तवाना दिसू शकतो थोड्या वेळासाठी, पण आत्मिक जीवनाला ताजा तवाना जर कुणी करणार तर देव. येशू मसीह की. नेहमी उत्तेजन देणारा, नेहमी प्रोत्साहन देणारा आहे, नेहमी आधार देणारा आहे, नेहमी तुम्हाला मदत करणारा आहे, नेहमी तो तुम्हाला मला सहाय्य करणारा आहे. म्हणून रोज त्याच्याकडे पहा आणि रोज तुम्ही निराश व्हाल त्यावेळेस तुम्ही म्हणा की प्रभू येशू मला फ्रेश कर, मला ताजा तवाना कर. रोज तुम्ही आणि बोला आणि देव तुम्हाला आणि मला ताजा तवाना करणार आहे. येशू मसीह की. आणि शॉर्टकट मध्ये स्तोत्र 23:3 मध्ये तुम्हाला आणि मला वाचायला मिळतात की जे देवाच्या अंगणात येतील ते लोक निराश कधी दिसणार नाही. निराश त्यांच्या जीवनावरची गोष्टी येतील करण्यासाठी, पण त्या निराशावर मात करणारे ते लोक होतील आणि एक पाऊल विश्वासाने पुढे टाकून ते म्हणतील की प्रभू येशू ख्रिस्ताने मला ताजा तवाना केलेला आहे. येशू मसीह की. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की प्रभूच्या सेवेसाठी, ख्रिस्ताच्या सेवेसाठी नित्य नेहमी तुम्ही आम्ही देवाकडे सामर्थ्य मागा की प्रभू मला तुझी सेवा कार्य करायची आहे. म्हणा शेजाऱ्याला प्रभू मला तुझी सेवा कार्य करायची आहे आणि मला रोज सामर्थ्य दे. मला रोज गाणे गायचं आहे, मला रोज सामर्थ्य दे. मला रोज पवित्र शास्त्र वाचायचं आहे, तर मला रोज ज्ञानाने भर. तुम्ही आणि देवाच्या लोकांनो ज्यावेळेस देवावरती विसंबून राहतो देवाची सेवा कार्य करण्यासाठी, हे फार महत्त्वाचं आहे. जेवढा त्याने देवाच्या सेवा कार्यासाठी देवावरती आणि देवाच्या सामर्थ्यावरती विसंबून राहतो त्या लोकांच्या जीवनामध्ये बायबलच्या वचनात लिहिलेलं आहे भरभराट तुम्ही आम्ही पाहणार आहात. पण काही लोकांचं असं आहे की भरभराट झाल्यानंतर ते लोक देवाला सोडतात, बरोबर आहे. देवाला विसरतात, देवाला टाकतात, देवाला सोडून देतात. काही लोक जगामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराकडे ख्रिस्ताकडे कशासाठी येत असतील तर स्वतःचा फक्त फायदा करण्यासाठी ते ख्रिस्ताकडे येतात. आणि ज्यावेळेस त्यांचा फायदा होतो कोणत्याही जीवनात असू द्या, घरात, कुटुंबात, परिवारात, लेकरा बाळामध्ये, जनावरा ढोरामध्ये, शेतावाड्यामध्ये, नोकरी कार्यामध्ये ज्यावेळेस त्यांचा फायदा झालेला आहे, प्रार्थनेने त्यांना देवाने सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, त्या लोकांनी ख्रिस्ताला आजपर्यंत टाटा केलेला आहे. त्यांना असं वाटतं, लक्ष द्या, त्यांना असं वाटतं की मी हे आशीर्वाद मला मिळाल्यानंतर मला आता देवाची गरज नाही, आणि हा आशीर्वाद किंवा नोकरीचा आशीर्वाद मला मरेपर्यंत पैसा पुरवेल. पण पैसा तुमच्या जीवनाचा आनंद नाही, पैसा माझ्या जीवनाचा आनंद नाही.
गाडी तुमच्या जीवनाचा आनंद नाहीये, जर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा आनंद जो आहे तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि देवाची इच्छा आहे, प्रभूची इच्छा आहे की तुम्ही आणि मी थोडे श्रीमंत नाही झाले पाहिजे. देवाची इच्छा आहे तुम्ही पण करोडपती व्हावा, श्रीमंत व्हावे. काय वाटत नाही कोणाला? देवाची इच्छा आहे तुम्ही समृद्ध व्हावं, आत्मिक जीवनात पण, शारीरिक जीवनात पण आणि भौतिक जीवनात पण तुमच्याकडे सर्व काही असावं. पण यासाठी देवाने तुमच्या समोर आणि माझ्या समोर एक आठ ठेवलेली आहे. आणि ती आठ आहे की तुम्ही माझ्या अंगणामध्ये या. येशू मसीह की जर तुम्ही प्रभूच्या अंगणामध्ये येत आहात तर प्रभूच्या अंगणामध्ये नेहमी लोक नम्र होऊन यायला पाहिजे. नेहमी नम्रतेने या, नेहमी नम्रतेने देवाचे वचन ऐका, नेहमी नम्रतेने देवाची स्तुती करा, नम्रतेने देवाची आराधना करा, नम्रतेने देवाचे वचन ऐका, नम्रतेने देवाकडे जो व्यक्ती येतो, जी स्त्री येते, जो पुरुष येतो, त्या व्यक्तीला देव या जगामध्ये उंच करणार आहे. म्हणा येशू मसीह की. आणि मग प्रभूची जरी इच्छा आहे तुम्ही त्याच्या अंगणामध्ये येऊन आशीर्वादित होत राहावे, तर दुष्टाची पण एक इच्छा आहे की तुम्ही त्याच्या अंगणामध्ये कधीच येऊ, तुम्ही त्याच्या मंदिरामध्ये कधीच येऊ नये, तुम्ही त्याच्या घरामध्ये कधीच येऊ नये. का? देवाच्या घरात माणसाला सर्व काही मिळतं, पण दुष्टाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या घरामध्ये टिकून राहू नये. म्हणून देवाच्या लोकांना नेहमी टिकून राहा एका जागेवर. मला तर प्रभूने वरखेड गावामध्ये घर दिलेलं आहे, देवाचं मंदिर मला दिलेलं आहे, देवाचं भवन मला दिलेलं आहे, तर मी देवाच्या भवनामध्ये सदैव हजर राहीन, नेहमी उपस्थित राहील. कारण मला प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे की मी तुला समृद्ध करीन, तुला कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाट पडणार नाही. तुझं जीवन, तुझं घर, तुझा परिवार, तुझे लेकरं, तुझी फॅमिली आणि जे काही देवाने तुला दिलेलं आहे त्याच्यामध्ये देव तुला बरकतावर बरकत देईल, यशस्वीवर यशस्वी प्रभू येशू ख्रिस्त करेल. पण देवाने आज ठेवलेले आहे तुम्ही त्याच्या अंगणात या. का? खूप लोक देवाच्या अंगणात येत नाही. आले तर देवाच्या अंगणात त्यांना कधी आमोशा दिसते, ज्यावेळेस छटका येतो एखादा त्यावेळेस ते आमोशाला येतात. कोणाला पौर्णिमा लागली त्यावेळेस ते अंगणात येतात. कोणाला जादू टोना झाला त्यावेळेस ते देवाच्या अंगण त्यांना आठवतं. कोणाला सणवार आहे त्यावेळेस देवाचं अंगण त्यांना आठवतं. पण देवाच्या लेकरांना त्याचं अंगण सदा सर्व काळ आठवतं. नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जरा प्रभूचे भक्त होऊ नका तर प्रभूचे लेकर हो. भक्त फक्त कामापुरते प्रभूकडे येत असतात, पण देवाचे लेकर सदैव त्याचं गुणगान करण्यासाठी नेहमी त्याच्या अंगणामध्ये उभे असतात. आपल्या समोर डिसिजन आहे, आपल्या समोर देवाने आज निर्णय ठेवलेला आहे, तुला काय करायचं आहे, माझी सेवा कशी करायची ती ठरव. येशू मसीह की. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की नित्य नेमानं तुम्ही परमेश्वराच्या अंगणामध्ये जर तुम्ही आणि मी आलो तर देवाने तुम्हाला मला सांगितलं आहे की मी तुला समृद्धीवर समृद्ध करेन. शेजाऱ्याला सांगा, देव तुला समृद्ध करणार आहे, देव तुला समृद्ध करणार आहे. समृद्ध याचा अर्थ आहे की एखादं झाड आहे आणि ते झाड एकदम सुकून गेलेलं आहे, पण थोडा जर पाऊस वगैरे झाला आणि त्या मुळ्याला जर तो पाऊस लागला तर त्या ठिकाणी बारीक 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 कोंब बाहेर निघतात. नवीन पालवी आपण त्याला म्हणू शकतो, नवीन फूट त्याला आपण म्हणू शकतो. आणि मग देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की जे देवाच्या अंगणात राहतील त्यांना काय फुटणार आहे, नवी पालवी फुटून त्यांना एक आशा मिळेल, त्यांना एक भरोसा मिळेल, त्यांना एक विश्वास मिळेल की देवानं माझं जीवन आशीर्वादित करण्याचं ठरवलेलं आहे. जसं लबोनाचं आहे, जसं खजुरीचं झाड आहे नेहमी समृद्ध आहे, तसं तुमचं आणि माझं जीवन प्रभूची इच्छा आहे की तुम्ही आणि समृद्ध झालं पाहिजे. येशू मसीह की.
म्हणून देवाच्या घरात तुम्ही रवलेले व्हा. रवलेले लोक कधी हलत नाही. शेजाऱ्याला म्हणा, रवलेले लोक कधीच हलत नाही. टेम्परवारी लोक नेहमी त्यांचं काय आहे माहिती, बिराड कधी इकडं कधी तिकडं, कधी तिकडं कधी इकडं, कधी इकडं कधी तिकडं. पण रवलेले लोक आहेत ना, ते मुळवलेले त्याला म्हणतात. आणि जिथं मूळ आहे तिथं ते झाड पोचतं. जिथं झाड पोचतं तिथं फळं तुम्हाला आणि मला देवाच्या लोकांना नेहमी बघायला लागतात. आणि जिथं फळं आहे त्याचा स्वाद तुम्ही आणि घेतोय का नाही? हे फळं तुम्ही आणि खातोय का नाही? कोणतंही झाड तुम्ही आणि लावलो त्याचा आनंद घेतोय का नाही तुम्ही? आणि म्हणून तुम्ही आणि देवाच्या घरामध्ये रोवलेले व्हा. कारण देवबापाची इच्छा आहे की तुम्ही आणि त्याच्या सेवेने बहरून गेलो पाहिजे आत्मिक जीवन. काय झालं पाहिजे? जसं झाडाला फळ येतात आणि त्या झाडाला फळ आल्यानंतर लोकांचं लक्ष त्या झाडाकडे जातं. आणि आपण काय म्हणतो त्या झाडाला, काय कैऱ्या आल्या, बापरे, है ना, मोठे मोठे कैऱ्या आल्या त्या झाडाला. कैऱ्याचे तुम्ही आणि पहा सगळीकडे कैऱ्या कैऱ्या त्या झाडाला दिसतात. आपलं सगळं लक्ष आकर्षण करतं, खेचून घेतं, वेधून घेतं लक्ष ते झाड. आपण त्या झाडाकडे पुन्हा 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 पाहत बसतो. आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही आणि ज्यावेळेस रोवलेले होणार त्यावेळेस पण देवाच्या दर्शनामध्ये तुम्हाला मला हीच गोष्ट बघायला मिळते की तुमच्या माझ्या जीवनामध्ये रोवलेले असल्या कारणानं, ख्रिस्तामध्ये मुळवलेले असल्या कारणानं तुमच्यामध्ये माझ्यामध्ये ख्रिस्ताचे गुण दिसतात. म्हणा आमेन. माझ्यामध्ये काय दिसतात? ख्रिस्ताचे गुण, ख्रिस्ताचा स्वभाव, ख्रिस्ताचं बोलणं, ख्रिस्ताचं आचरण, ख्रिस्ताचं पाहणं. जे ख्रिस्तामध्ये जीवन आहे, जे लोक त्याच्या अंगणामध्ये राहतील त्या अंगणामधल्या लोकांमध्ये ख्रिस्ताचा स्वभाव तुम्हाला मला बघायला मिळेल. आमचा ख्रिस्त प्रेमळ आणि जे लोक त्याच्या अंगणात येतील, त्याच्या अंगणात राहतील ते लोक देखील एकमेकांवरती प्रेम करतील. का? ख्रिस्ताने प्रेम केलेला आहे, त्याचा हा गुण आहे. आमेन. त्याचा हा स्वभाव आहे. आणि मग आम्ही जर त्याच्या अंगणामध्ये आलो तर त्याचा स्वभाव आमच्यामध्ये येणारच आहे. पण काही लोकांमध्ये त्याचा गुण दिसत नाही, त्याचा स्वभाव दिसत नाही, त्याचं आचरण दिसत नाही, त्याचं बोलणं दिसत नाही. मग काय? ही देवाची चुकी नाहीये, ही त्या मनुष्याची चुकी आहे. तो देवाच्या अंगणामध्ये येऊन देवाला सरेंडर, समर्पण आपलं जीवन त्याने केलेलं नाही. आणि ज्या व्यक्तीने आपलं जीवन ख्रिस्ताला वाहून दिलेलं आहे तर त्या व्यक्तीमध्ये बदल 100% दिसतो. त्याला म्हणतात नवीन पालवी. फरक दिसतो त्या व्यक्तीमध्ये, त्या भावामध्ये, त्या आईमध्ये 100% तुम्हाला मला बदल दिसतो. म्हणून जगामध्ये अनेक लोक तुम्ही आणि पाहतो की दिवसांदिवस येशू ख्रिस्ताकडे का वळत आहेत, काय येत आहेत, कशासाठी येत आहेत, की त्यांच्या जीवनात बदल